नमस्कार, मी सीमा गायकवाड. सीमा गायकवाड या चॅनलवरती स्वामी भक्तांचे स्वागत आहे. या चॅनलवरती स्वामींबाबत आलेले अनुभव, स्वामींची माहिती, त्यांच्या आध्यात्मिक लीला आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहोत. तसेच या चॅनलवर आज आपण प्रकट दिन, स्वामींना नवस करण्याची इच्छा आहे, कसा करावा, नेमकं काय आहे, काय लक्षात ठेवावे, चला पाहूया. 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांना स्मरण दिन आहे. स्वामी अद्भुत आहेत, स्वामी स्वयंभू सवसिद्ध आहेत, स्वामी अतर्क्य आणि अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी म्हणजे स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी अवर्तीन होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गाने भक्तांच्या हाकेला धावून जातात. समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आयुष्यातील बहुतेक क्षेत्रात यश मिळावे, प्रगती व्हावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी, यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो. परंतु अनेकदा समस्या अडचणी संकटे एकामागून एक येतच राहतात. प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मेटाकुटीत येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत. प्रयत्न निष्फळ ठरवून पदरी काहीच पडत नाही, तेव्हा आराध्य देवतेने शरण जाऊन अनेकदा नवसही बोलले जातात. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात, भक्तांच्या हाकेला धावून जातात, अडचणीतून सोडवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या आश्वासनाची प्रचिती देतात. स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात, अशी अनेकांना श्रद्धा आहे. शेकडो भाविक तसेच अनुभवही कथन करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा? स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा. संकटे समस्यांची गारहाणी मांडा. स्वामींना साकडे घाला. नवस बोलायचा आहे तो बोलून घ्यावा. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता. स्वामींना नवस कसा बोलावा? स्वामींच्या मठात, घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जातो. नारळ हातात घेऊन स्वामींना इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदी किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जन करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की श्री स्वामी समर्थ महाराजा, हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असा आश्वासित शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. एकदा स्वामींना नवस केल्यावर कोणत्या गोष्टीचा भान आवर्जून ठेवावे.